हॅलो गाईज. सो मी आता चालली आहे काहीतरी सेलिब्रेट करायला. सो सकाळचे वाजले आहेत 7:45 आणि आज आषाढी एकादशी आहे. सो सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ब्लॉग आज आहे एका विषयावरती, तुम्हाला नंतरला कळेलच, पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि ज्यांनी म्हणजे जे कोण चॅनलवरती नवीन आले आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटलाय. सो आता मी निघाले आणि माझे फ्रेंड सुद्धा थांबले. पटापट जाऊया. खूप खूप हॅप्पी आहे. बघूया आता काय होतं आणि काय नाही. म्हणजे आमचं कार्य ठरत होतं की आपण मंडेला जायचं, बट नंतरला मग त्या बोलले की मंडेला नको, खूप लेट होतो आणि आमच्या कॉलेजला आज सुट्टी होती. सो आता मी जाते माझा. ओ शिट, नाही बोलली. आता मी जाते. बघूया आता काय होतंय. मी आउटफिट दाखवेन मी काय वेअर केलं, तुम्हाला ते नंतरला ब्लॉगमध्ये दिसेल सुद्धा. मी असंच नॉर्मली सुद्धा दाखवेन. बघा ब्लॉग आली यार. भाई झालाय लेट आणि मी चालले. आता जाणार होतो आम्ही 7:30ला आणि आता 8 वाजायला आले. आम्ही आलोय नरे पार्कात फायनली. तुम्ही पण आणि आता आम्ही थोड्या गेलोय कामातून, कारण की आमच्यासोबत जे नव्हते आले नाहीत. ही एक सोडून आम्ही दोघी चालू. आता दोघी नाचू काय आम्ही इथे. पूर्ण नरे पार्कात कोण नाही, म्हणजे माणसं आहेत पण आम्हाला ज्या हव्यात त्या कोण नाहीत. आकांक्षा नाहीये, रातची नाही. मला आकांक्षाची मम्मी बोल, हा ती कॉलच नाही उचलते. मी आकांक्षाच्या मम्मीला कॉल लावला का की आकांक्षा हा निघाले. ती मग अरे हाय कुठे, पळून गेली की काय. बघा आता कॉल लावून बघा तिला. आकांक्षाच्या मम्मीला कॉल लावलाय. बघूया आता काय होतं. हॅलो काकी, आकांक्षा कुठे आहे? अरे आली फायनली. आणि आता त्या सगळ्या दिसल्या आहेत आम्हाला. दोघीच जणी आल्यात, सगळ्या असं नाही, दोघीच जणी आल्यात. त्या तिकडे आहेत, त्या लांबून येतात त्या. बघा तुम्हाला दिसतील. अरे कुठे गेले त्या बघा तेव्हा. भाई तेवढ्या लाजतायत का यार. हा टुडेज आउटफिट. हे आउटफिट हे बघा. आज आम्ही हे आउटफिट वेअर केलेलं आहे. आज आहे काहीतरी स्पेशल. बघा आता आलेत. या मॅडम तुमचीच. ओ माय गॉड, तुम्हाला समजलं असेल आता काय आहे ते. मम्मीचा कॉल आला. हाय, थँक्यू. फर्स्ट विश ऑफिशियली. हा सॉरी, सगळ्यांनी एकत्र विश केलेलं. मी सगळ्यांचे मेसेज बघितले. हाय, ही आहे माझी कॉलेज मधली क्लास मैत्रीण. ही आहे माझी कॉलेज मधली क्लास मैत्रीण. ही पण आहे माझी कॉलेज मधली क्लास मैत्रीण. सो आता आम्ही तिघी माझ्या घरी नाही लावला. नाही तुझ्या घरी, माझ्याकडे नंबर नाही तुझा. सगळा केक घेऊन फिरतोय ते बघा. चौघी आहोत, चौघी, फक्त चौघी. येणार त्या 6-7 जणी. एक वरवीवाली आहे, ती तर झोपली. वो झोपे है अभी. वो अभी क्या है, झोपे है. हिंदी मराठी मिक्स का एकदम. अरे सगळं इथे ओलंय यार. इकडे गार्डन. चला चला. हा गार्डन. झोपावर बसला आपण. हिला घरी पाठव रे यार. झोपावर फ्लेमिंग वरती बसून करायची खुर्ची. अरे ती खुर्ची पण, खुर्चीत कसा करणार आहे बड्डे. हा सो तुम्हाला आता समजलं असेल. सो आज आहे माझा बर्थडे 25 जुलै आणि माझा बॉर्न डे होता 25 जुलै and 2010.
हा माझा बॉन्ड आहे. ए, ह्याच्यावरती खालती गेला केक तर कसं काय करतो. फोटो काढवा. आम्ही आता जागा शोधतोय केक कटिंग साठी. कायच नाही भेटत आहे आम्हाला, काहीच नाही. बघा ही माझी मैत्रीण, हिचे फोटो माझ्या गॅलरीत खूप आहेत माझ्यापेक्षा चांगले. सोशल एन्झायटी नो ब्रो. टाकणार आहे मी युट्यूबला. ए हा चांगलं आहे. आम्ही आलो आहोत आमच्या स्कूलच्या गार्डन मध्ये. मी थँक्यू काका. काकांनी आम्हाला मदत केली आहे बसण्याकरता. ते बघा सगळी तयारी चालू आहे. पाहिजे ती कट करणार. हा तुम्ही बसा मग. आणि दिलं तर फेकून सो स्ट्रगल गाईज. आम्ही सकाळी सकाळी असे आले म्हणून सुजल्यासारखे वाटू. थोड्या वेळाने नाही वाटणार आम्ही अजिबात तसे. बघा किती स्ट्रगल करतो. हॅपी बर्थडे. थँक्यू. हे बघा मला सकाळचं फर्स्ट गिफ्ट भेटलेलं आहे. हातातून मोठा कांड झालाय. सगळं आणलं. मेणबत्ती आणली आणि माचीस नाही. आता आम्ही बघतो आम्हाला काय भेटतं. माचीस वगैरे. माचीस घेऊया काय कोणाकडून तरी. लायटर वगैरे कमी तर लायटर द्यावं लगेच आणून देऊया. नाही आम्ही इथेच आहे. आम्हाला जरा 2 मिनिटासाठी मेणबत्त्या पेटवायला लायटर हवंय. आम्हाला लायटर द्या. आम्ही तुम्हाला लायटर रिटर्न देऊ. आम्ही दोघी जातो आता इकडे तिकडे. त्या तिकडे बसलेत. आणि केक एवढा भारी आहे ना. चॉकलेट मला आवडते चॉकलेट. सत्य. ही चिमणी बघा चिमणी. सावकाश सावा लवकर येशील पुढे. लय मजा येणार. आता इथून केक कट करून पुढे जायचं. बघूया पुढे तरी जाऊया नाही. इथून बस भेटते डायरेक्ट स्टेशनच्या इथे जाते. तिथून मग थोडं चालेल. हमें सब पता है. आता बघूया कुठं काय लायटर बिटर भेटते का. अजून तरी सगळं काय ओपन नाही झालं. बट ट्राय डोंट ट्राय. फक्त हिच्या बर्थडेलाच मी सकाळ सकाळ आले. ते पण केक कट करायला. मी सकाळ उठले माझ्या बर्थडेला पहिल्यांदा. मी नाही उठत बाई माझ्या बर्थडेच्या वेळी पहिल्यांदा लवकर. आरामात आराम के साथ 11-12 बस. 11-12ला उठा. बघा कोण आले काय कोण नसेल परत झोपा. केक कापतात आणि आम्ही बघा आणि सकाळ बाई बर्थडे सकाळपासून चालू झाला पाहिजे. हे बघा हे आमचं इथे कॉलेज आहे. ही ऍक्च्युली ही शाळा आहे. त्या साईडला स्कूल आहे. त्या साईडला ज्युनियर कॉलेज आहे. जे जे लोक इकडे राहतात परळ लालबाग त्यांना माहिती असेल की हे कुठे आहे. तर आम्ही बघतो जातो यायला कुठेतरी. पण आम्ही हरलो नाहीये. आम्ही शोधतोय कुठे घ्यायची आता. ह्या काका न्यायचे. काका माचीस आहे. काका चांगले आहेत. काका देणार माचीस. 2 मिनिटात आणून देऊ. चलो माचीस भेटली आहे. ही बघा ते मगाचे काका देत नव्हते. कंजूसगिरी करत होते. आम्ही विचारलं माचीस आहे काय. मी बघितलं त्यांनी खिशातून काढलेली दिली नाही. तुम्हालाच ठेव माझं की तुमची माचीस. आम्हाला भेटले माचीस. बघताय द्या सगळे. बघा काय नाही. आमचं काही काम होत नाही. त्यांनी सांगतो आम्ही. मागितली चालेल. राची राची कागद धर.
आधी नको आहे फोडू नाही तू घाबरू नका चुकीच्या जागेवर आलो नाही रे बाबा. नाही जाऊ दे असू दे त्यापेक्षा आपण आहे ना कॅन्डल नको तुझ्या कॅन्डल कॅन्डलच पेटत नाही त्या हव्यामुळे काय बोलणार आता. अरे नको हातातून कट करायचंय मला ना सुरी द्या हे बघ सुरी माझ्याकडे आहे. सुरी मी घेऊन फिरते. लांबून घेत लांबून थांब ए थांब 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 मी आधी बोल मी पडेल तुमच्या मागे. बोलू काय चालूच आहे. हॅपी बर्थडे टू मी आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7:30 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं झेंगट पाठी बघा फुटत नाही. फुटत नाही दोघांकडनं पण. हा एकीकडनं फुटला दुसरा फुटत नाही. अंगावर येणार पाठवून सगळ्यात जवळ काढते चाललंय बघा हिचं काय झालाय आमचा फुटतच नाही. दुसरी एक आली. तोंडावर पडशील लांबून पोट आणि मग हे बघा ही केक घेऊन उभारले. खाते ती. हॅपी बर्थडे टू मी स्वतःनेच खाल्ला नाही. फुटत नाही. फुटत नाही हे चांगलं आहे. बर्थडे कोणाचा केक हे बघा आम्ही केक खातोय केक खायला या. मी कोण आडवा धरलाय आता बरोबर आहे. केक खायला आता मी घरी आले. घरी सगळं मस्तपैकी मज्जा वगैरे केली. बर्थडे सेलिब्रेट सुद्धा केला. आणि रातची आकांक्षा तुम्हाला स्पेशली थँक्यू सो मच. आणि विद्याला सुद्धा विद्याला सुद्धा थँक्यू सो मच. तुम्ही तिघी जणी पण माझ्या बर्थडेसाठी आलात. मला छान वाटलं. म्हणजे की असं फर्स्ट टाइम मी असं कॉलेजला गेली. कॉलेजच्या इथे जाऊन मग आम्ही माझा बर्थडे सेलिब्रेट केला. खूप मज्जा आली. बाकीच्या सुद्धा येणार होत्या बट त्यांना शक्य नाही झालं. एक तर खूप लांब राहते मानकुडला राहते. ती येणार सुद्धा होती पण मध्ये आमचं थोडंसं कॅन्सल झालं. सो ती बोलली की ठीक आहे मग मी नाही येत मंडेला करू. मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला सुद्धा मी बोलली होती की आम्ही मंडेला सगळं करणार आहे कारण की आज आम्हाला सुट्टी होती. बट ती आकांक्षा तिने कालच केक घेऊन ठेवलेला. मग मला रात्री समजलं की तिने केक घेतलाय सगळं सामान घेतलंय. मग मला मम्मी बोलली की अगं तिने सगळं सामान घेतलं ना केक घेतलं ना मग तू जा आता. मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग आमचा अचानक भयानक प्लॅन ठरला आणि मग आज आम्ही सकाळी गेलो मस्त बर्थडे सेलिब्रेट केला आणि आता मी घरी आले. मी खूप दमली आहे कारण की आम्ही एवढी मज्जा केली असेल. तुम्ही सुद्धा ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की आम्ही किती मज्जा केली असेल. आणि हा होता बर्थडे ब्लॉग पार्ट 1. अजून पार्ट 2 सुद्धा यायचा आहे. तो सुद्धा लवकरात लवकर येईल चॅनलवरती. आणि आय नो की मी खूप लेट केलाय हा व्लॉग. म्हणजे की मी आधी सुद्धा केला होता तो खूप लांब म्हणजे खूप दिवस झाले महिने झाले त्या व्लॉगला सुद्धा. आणि मी आता एवढ्या दिवसानंतर हा व्लॉग अपलोड करते. सो प्लीज सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लस जे चॅनलवरती नवीन आले आहेत त्यांनी सुद्धा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ॲज अ विश ज्यांना सबस्क्राईब करायचं त्यांनी बिंदास करा. काही हरकत नाही पण करा. आपल्याला सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत लवकरात लवकर. आणि माझ्या बहिणीचं सुद्धा चॅनल आहे सो मी ते टॅग करेन. तिच्या सुद्धा चॅनलला जाऊन बघा तिच्या व्हिडिओज. तिला सुद्धा सबस्क्राईब करा.
सो आणि ज्यांनी मला बर्थडे विश केलं त्यांच्यासाठी थँक्यू 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 सो मच. असंच सपोर्ट करत राहा म्हणजे फॅमिली वाढेल, अजून मज्जा येईल. आता बघूया ब्लॉग येतोय संध्याकाळी येईलच, नक्कीच येईल तुम्हाला सेकंड पार्ट बर्थडेचा फर्स्ट पार्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी माझी आहे इच्छा आहे. म्हणजे असं वाटतं की तुम्हाला आवडलं असेल कारण की आम्ही एन्जॉय केलं आणि एवढ्या दिवसानंतर मी ब्लॉग केला असं थोडीशी मी सुद्धा नर्वस होते की अरे काय बोलू, कसं बोलू, काय बोलायचं असतं नक्की, असं झालं होतं. पण फ्रेंड्स भेटलेत किंवा सगळं अरे हा हे आपोआप येतं, ते आपण स्क्रिप्टेड नसतं काही, ते आपोआप येतं जेव्हा फ्रेंड्स वगैरे आपल्यासोबत असतात. आणि सगळ्या फ्रेंड्सला थँक्यू सो मच ज्यांनी मला बर्थडे विश केलं. आता ब्लॉग पार्ट 2 सुद्धा लवकरच येईल, लवकरात लवकर चॅनलवरती जाऊन बघा. आता मी थोडीशी काहीतरी खाते आणि झोपते थोडा वेळ, मम्मी यायची माझी कामावरून. बाय बाय.